तुम्ही कधीच स्वतःला एकटं समजू नका, कारण आमचे महाराज नेहमी एकच बोलतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. देवा नका नका मागे घेऊ. शंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ. मी सुनीता राजपूत आपले स्वामीओम चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करत आहे. हा अनुभव एका स्वामी सेवेकरी ताईंचा आहे. त्या ताई सांगतात, मी माझा अनुभव किती आणि कसा आणि काय सांगू हेच मला सुचत नाही आहे. इतका मला आज आनंद झालेला आहे की माझ्या स्वामींना आणि माझ्या प्रदीपदादांना कोटी कोटी प्रणाम. मला ही गोष्ट सांगायला थोडा उशीर होत आहे, ती लगेच मी आता तुम्हाला सांगू इच्छिते. माझ्या बहिणीच्या संसारात बरेच प्रॉब्लेम होते. मी प्रदीपदादांकडनं बहिणीसाठी सेवा मागितली होती ना, तर आजचा मी तुम्हाला हा त्याचाच स्पेशल अनुभव शेअर करत आहे. प्रदीपदादांनी सेवा दिली आणि तो आजचा दिवस मी ती सेवा करायला घेतली आणि लगेच तिच्या नवऱ्याने म्हणजे पतीने आज तिला फोन करून खूप गप्पा मारल्या. तिच्याशी गप्पा मारल्यामुळे माझी बहीण खूप खुश झाली. सगळं काय काय करायचं ते ठरवलं त्यांनी आणि उद्या शॉपिंगला घेऊन चालले तिला. तिला खूप वाटायचं की तिचा नवरा तिला वेळ देत नाही आहे, मुलांशी बोलत नाही आहे. आज चक्क पोपटासारखे बोलत होते. धन्य त्या स्वामी राया, माझ्या कुटुंबावर असेच मायेचे छत्र राहू द्या. श्री स्वामी समर्थ प्रदीपदादा, श्री स्वामी समर्थ. तुमची कृपादृष्टी असेल तर संसारात काय कमी असेल. आणि खरंच तुम्ही तुमच्या ह्या सगळ्या बहिणींना अगदी दिवाळीच्या ऐन वेळेला भाऊबीजेसारखं इतकं सुंदर प्रेझेंट देत आहे की त्याची गणना कशातच होऊ शकत नाही. कारण प्रत्येक बहिणीचा संसार तुम्ही सुखी करण्याच्या मागे लागलेले आहात. श्री स्वामी समर्थ प्रदीपदादा, श्री स्वामी समर्थ. भक्त हो, ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच तुमचे अनुभव हे आपल्या स्वामीओम चॅनलवर शेअर करू शकता. नंबर इथे दिलेला आहे. श्री स्वामी समर्थ. तो वरदाता तो दिन त्राता भाग्य विधाता श्री